स्थानिक स्वराज्य संस्थाबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडल्याचं समजतंय। 4 मार्चला आता पुढची सुनावणी होणार आहे, तेव्हा निवडणुकांचा सस्पेन्स आता कायम दिसतोय। आज ही सुनावणी होणार होती, मात्र कोर्ट 1 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे ही सुनावणी आता पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे निवडणुकांचा सस्पेन्स आता कायम दिसतोय। 4 मार्चला आता पुढची सुनावणी होणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतो खरं तर निवडणुकांचा सस्पेन्स कायम दिसतोय, पुढची तारीख आता मिळालेली आहे। अगदीच या अगोदर 28 जानेवारीला सुनावणी झाली होती, त्यानंतर आज ही सुनावणी होती आणि साधारणपणे 28 तारखेच्या सुनावणी दरम्यान जे याचिकाकर्त्याचे वकील आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला अर्धा तास वेळ द्या आणि सरकारच्या वकिलांनी सांगितलं होतं आम्हाला 1.5 तास वेळ द्या। असं साधारण 2 तासाचा वेळ यासाठी अपेक्षित आहे। मात्र आज प्रशासकीय कारणास्तव या संदर्भात सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे आज पुन्हा एकदा हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि मेन्शन करण्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही या सगळ्या प्रकरणावरती 4 मार्चला सुनावणी घेऊ। जर आता ही 4 मार्चला सुनावणी झाली नाही तर लवकरात लवकर याची सुनावणी पूर्ण होऊन पावसाळ्याच्या अगोदर निवडणुका होणं अपेक्षित आहे। जर ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवरती गेली तर साधारणपणे ही निवडणुका ह्या पावसाळ्यानंतर होतील। त्यामुळं 4 ऑगस्टला या जर आपण पाहिलं 2022च्या निकालाने असं सांगितलं होतं की जी जुनी प्रभाग रचना आहे त्यानुसार होते की नवीन प्रभाग रचनेनुसार होते, याबद्दल प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात 4 ऑगस्ट 2022ला न्यायालयाने निर्णय अगोदर दिलेला आहे। मात्र ज्या 92 नगर परिषदा आहेत त्या संदर्भाची ज्याची निवडणूक आयोगाने या अगोदर अधिसूचना काढली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते। एकदा अधिसूचना निघाल्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय त्या निवडणुका घ्यायच्या की नाही असा हा प्रश्न आहे। त्यामुळे राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील यामुळे प्रलंबित आहे। या सगळ्या एकंदरीत प्रकरणाचा विचार करता आज या सगळ्या संदर्भामध्ये प्रकरण मेन्शन करण्यात आलेलं आहे आणि 4 मार्चला या संदर्भात आता सुनावणी होणार आहे। त्यामुळे 4 मार्चला नक्की काय घडतंय ते गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल की याची सुनावणी सातत्याने पुढे जाते। या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।